नमस्कार. नागकवशम स्तोत्रातील पुढील 2 श्लोक आज आपण पाहू. सर्वकामार्थसिद्ध्यर्थे विनियोगः प्रकीर्तितः अनंतो मे शिरः पातु कंठम संकर्षणस्तथा. सर्व प्रकारच्या कामनांची पूर्तता करणारी किंवा सिद्धता करणारं हे स्तोत्र आता आपण पाहतो आहोत. तर वेगवेगळ्या प्रकारचे जे नाग आहेत, नागांनाही आपल्या पुराणांमध्ये नावं आहेत, नागदेवता मानलेली आहे. तर या प्रत्येक नागदेवताने आमच्या शरीरातल्या कुठल्या भागाचं रक्षण करावं याविषयीचा हा श्लोक आहे. अनंतो मे शिरः पातु, माझं शिर म्हणजे माझं मस्तक, पातु म्हणजे रक्षण करावं. कोणी? अनंत नावाच्या नागाने. अनंत शयनम, जो ज्या नागावर प्रत्यक्ष महाविष्णू पहुडलेले आहेत, अशा अनंत या शेषाने आमचं शिररक्षण करावं. कंठम संकर्षणस्तथा, आणि कंठ प्रदेश आहे जो गळ्याचा प्रदेश आहे, तो संकर्षण नावाच्या नागाने त्याचं रक्षण करावं. आता इथे संकर्षण असा शब्द वापरलेला आहे बघा. संकर्षण हे बलरामांचं नाव आहे, कारण देवकीच्या गर्भातून संकर्षण करून त्यांना रोहिणीच्या गर्भात योगमायेने स्थापित केलं होतं, म्हणून हे संकर्षण त्यांचं नाव आपण म्हणतो. पण बलराम हे कोणाचा अवतार होते? शेषाचा अवतार होते. त्याच्यामुळे पर्यायाने संकर्षण हे शेषाचं नाव झालं, नागाचं नाव झालं. तर अशा नागाने, संकर्षण नावाच्या नागाने आमच्या कंठाचं म्हणजे गळ्याचं रक्षण करावं. आता पुढचा श्लोक. कर्कोटको नेत्रयुग्मं कपिलः कर्णयुग्मकं वक्षस्थलं नागयक्षः बाहू कालभुजंगम. कर्कोटक नावाचा अजून एक प्रचंड भला मोठा नाग देवता आहे. त्याने आमच्या नेत्रयुग्म, युग्म म्हणजे जोडी, दोन्ही डोळ्यांचं रक्षण करावं कर्कोटक नावाच्या नागाने. कपिलः कर्णयुग्मकम, 2 कानांचं रक्षण कपिल नावाच्या नागाने करावं. वक्षस्थलम म्हणजे वक्षस्थळ म्हणजे छातीचं रक्षण नागयक्ष नावाच्या नागाने करावं. आणि बाहूंचं रक्षण, भुजांचं रक्षण कालभुजंगम नावाच्या एका नागाने करावं. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.